नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना आभार मानायचे आहे का तर तुम्ही खूप सुंदर आपल्या प्रत्येक व्हिडिओला प्रतिसाद देताय, त्याचबरोबर राशी भविष्याला पण प्रतिसाद देताय आणि नक्कीच तुम्ही ना तुमची रास मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगत जा। मी कमेंट सगळ्यांचे चेक करत असते। जर ज्या राशीचे जास्त कमेंट असताना तसे मी व्हिडिओ लगेच बनवण्याचा प्रयत्न देखील करते। त्यामुळे मला कमेंटमध्ये तुमची रास सांगतच जा आणि त्याबरोबर एक तरी कमेंट सगळ्यांनी ना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ करत जा का तर आपल्याकडून पण तेवढंच नामस्मरण होतं आणि ती कमेंट बघून ना मलाही खूप छान वाटतं। त्यामुळे हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगायचं होतं ते सांगितलं। आता आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरून समजला असेल की एक चॅलेंज तुम्हाला मी देणार आहे, मी पण स्वीकारणार आहे, तुम्ही पण स्वीकारा, आपण सगळे मिळून ते चॅलेंज स्वीकारू। खूप सुंदर चॅलेंज आहे, असं नाही की मी पहिल्यांदा स्वीकारते किंवा तुम्ही पहिल्यांदा बघताय। जे माझे नवीन सबस्क्रायबर आहे ते नक्कीच पहिल्यांदा बघत असतील, पण जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे की हे चॅलेंज आपण दरवेळेस स्वीकारत असतो। 6 महिन्यातून एकदा तरी आपण हे चॅलेंज स्वीकारत असतो आणि प्रत्येकाने स्वीकारावं। तुम्ही जरी 6 महिने म्हणता, मी तुम्हाला खरं सांगू का, मी 2-3 महिन्यातून हे चॅलेंज स्वीकारतेस। अगदी मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच हे चॅलेंज मी स्वीकारलं होतं। आता पुन्हा मी हे चॅलेंज स्वीकारते आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा हे चॅलेंज मी स्वीकारते ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते, त्याचा व्हिडिओज बनवते का तर मग मला वाटतं की माझ्यासोबत तुम्ही पण ते चॅलेंज स्वीकारावं का तर या चॅलेंजने ना आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते आणि मलाही माझी एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर मी चॅलेंज स्वीकारते, त्यासोबत तुम्ही पण स्वीकारा जेणेकरून तुमची पण इच्छा पूर्ण होईल। चला मग सुरुवात करूया। चॅलेंज काय आहे, कसं आहे याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे चॅलेंज आहे ना ते 7 दिवसाचं चॅलेंज आहे। तुम्हाला थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल की 7 दिवसामध्ये इच्छा पूर्ण होईल, नाही तर मी हा व्हिडिओ डिलीट करेल। तर हो, तुमची जर इच्छा 7 दिवसात पूर्ण झाली नाही ना मला कमेंट करून सांगा। ह्या व्हिडिओवर किती पण व्ह्यूज आलेले असेल ना तर मी व्हिडिओ डिलीट करून टाकणार आहे, पण मला गॅरंटी आहे की व्हिडिओ डिलीट करायची वेळच येत नाही। का माहिती आहे का, कारण इच्छा पूर्ण होते म्हणून मी एवढ्या बिनधास्तपणे ही थंबनेल बनवत असते का तर मला माहिती आहे की व्हिडिओ डिलीट करायची वेळच येणार नाहीये। अगदी सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होणार आहे, कशी ते तुम्हाला सांगते। चला मग ही जी 7 डेजचं चॅलेंज आहे ना, तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी बघणार, आता हा व्हिडिओ तुम्ही रविवारी बघताय, मी रविवारी व्हिडिओ टाकलाय म्हणजे मी उद्यापासून चॅलेंज स्वीकारणार आहे, म्हणजे मी सोमवारपासून हे चॅलेंज स्वीकारत आहे। जर तुम्ही व्हिडिओ रविवारीच बघितला तर तुम्ही पण माझ्यासोबत लगेच सोमवारपासून चॅलेंज स्वीकारा, किंवा बाय चान्स हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघितला, मग तुम्ही कोणत्या पण दिवशी व्हिडिओ बघितला असेल, ज्या दिवशी व्हिडिओ बघणार ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं आहे। आज तुम्ही व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे ही इच्छा तुम्ही फिक्स करून ठेवा। मग आता या चॅलेंजने तुम्ही कोणती इच्छा पूर्ण करू शकता बरं ऐका। या चॅलेंजने तुम्ही एकतर भरपूर पैसा मागू शकता, तुम्ही कर्जमुक्ती मागू शकता, तुम्ही प्रेग्नन्सी मागू शकता, तुम्हाला मुलगा हवा असेल, मुलगी हवी असेल तर ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता। त्याचबरोबर बघा, नोकरी मागू शकता, तुम्ही व्यवसाय चांगला चालावा हे म्हणू शकता, तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचे, घरचे तयार होत नाही त्यासाठी तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता। तुमचं वजन खूप झालंय, तुम्हाला वेट लॉस करायचं आहे त्यासाठी तुम्ही हे चॅलेंज करू शकता। किंवा बघा, आपल्याला घरामध्ये एखादी व्यक्ती असते जी सतत आजारी पडते, त्या व्यक्तीने स्वतःसाठी हे चॅलेंज केलं तरी पण चालेल। आपण दुसऱ्यासाठी करण्याऐवजी ना आपण स्वतःसाठीच करावं तरच याचा जास्त फायदा होतो, मी असं म्हणेल। त्याचबरोबर बघा, आपल्याला कुठेतरी फिरायला जायचंय बाहेर, आपण ते मॅनिफेस्ट करू शकतो। आपल्याला गाडी घ्यायची, आपल्याला बंगला घ्यायचा आहे, आपल्याला आयफोन घ्यायचा आहे, ते आपण मॅनिफेस्ट करू शकतो। किंवा एखादी मित्र, एखादा मैत्रीण तुमच्यासोबत बोलत नाहीये, काहीतरी कारणास्तव तुमचे वाद झाले, ती तुमच्यासोबत परत बोलावी त्यासाठी तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता। तुमचं लग्न जमत नाहीये, तुम्हाला अरेंज मॅरेजच करायचंय पण मनासारखं स्थळ येत नाहीये, त्यासाठी तुम्ही हा चॅलेंज करू शकता। लव्ह मॅरेज करण्यासाठी आहे, नवरा बायकोचं जमत नाहीये एकमेकांसोबत, नवऱ्याने बायकोसोबत आणि बायकोने नवऱ्यासोबत चांगलं वागावं, संसार सुरळीत व्हावा, त्यासाठी तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता। समजलं ना तुम्हाला? याचाच अर्थ असा आहे कोणतीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता। चला मग चॅलेंज कसं आहे ते सांगते। आता दुसऱ्या दिवशीपासून का सुरुवात करायची, का तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच हे चॅलेंजचं जे काय आहे ते करायचं आहे। तुम्ही आज व्हिडिओ बघितला, तुमची इच्छा तुम्ही फिक्स करून ठेवूया। आता मी व्हिडिओ बनवते तर याआधीच माझी इच्छा मी फिक्स करून ठेवलेली आहे, पण मी आता सांगत नाहीये का ते चॅलेंज पूर्ण व्हायच्या आधी किंवा हे इच्छा पूर्ण व्हायच्या आधी कोणाला ते सांगायचे नसते। आता इच्छा आपली फिक्स करून आपण घेतलेली आहे ना, कोणती कोणती इच्छा पूर्ण करायची आहे। मग आपल्याला काय करायचं, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठणार तुम्ही। आता आजपासून तुम्हाला चॅलेंज करायचं आहे, सकाळी उठल्या
फ्रेश न होता, चेहरा न धुता, ब्रश न करता तुम्हाला उठल्यावर सगळ्यात पहिले आरशासमोर जाऊन उभा राहायचं आहे. आरसा तुमच्या बेडरूममध्ये असेल, तुमच्या वॉशरूममध्ये असेल, कुठेही आरसा असतो, आपल्याला आरशासमोर जाऊन उभा राहायचं आहे. आरशासमोर जाऊन उभा राहिल्यानंतर आपल्याला जी आपली इच्छा आपण कालच फिक्स करून ठेवली होती ती आपल्याला बोलायची आहे. कसं माहिती आहे का, आता समजा उदाहरण देते बरं का तुम्हाला मी, की प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे खूप पैसा असावा. मग समजा तुम्ही पैशासाठी करताय तर मग तुम्ही आरशासमोर उभा राहणार. आरशामध्ये आपण आपल्याच डोळ्यामध्ये बघायचं. आता हा आरसा आहे आणि मी माझ्याच डोळ्यामध्ये बघून मी काय बोलणार की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे, पैसा माझा मित्र आहे आणि पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. मी पैसा मिळवण्यासाठी कोणतंही काम केलं ना तर त्या मार्गाने, त्या कामाने मला भरपूर पैसा मिळतो आणि पैसा माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात आकर्षित होतो. पैशाची आणि माझी घट्ट मैत्री आहे. थँक्यू युनिवर्स. हे असे 2-3 वाक्य फिक्स करून घ्यायचे आपल्या इच्छेचे आणि ते बोलायचे. परत तेच वाक्य बोलायचे. असं आपल्याला 21 वेळेस बोलायचे. पैसा माझा चांगला मित्र आहे, पैसा माझ्याकडे भरपूर जास्त प्रमाणात आकर्षित होतो आणि मी जे काही काम करते पैसे मिळवण्यासाठी त्या कामाने मला भरपूर पैसे मिळतात. असे 2-3 वाक्य तुम्हाला सांगितलं ते फिक्स करून घ्यायचे आणि लास्टला थँक्यू युनिवर्स म्हणायचं. आता आपल्याला हे किती दिवस करायचं तर 7 दिवस करायचं आहे. हे 21 वेळेस बोलले. त्यानंतर तिथेच डोळे बंद करून आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की यार माझ्याकडे भरपूर पैसा येतोय. जी इच्छा मी बोलले ना ती माझ्याकडे भरपूर पैसा येतोय. आणि बोलताना पण ना आपण म्हणतो ना की इमोशन्स त्यामध्ये ऍड झाले पाहिजे. म्हणजे कसं बोलतानाच आपल्याला फील करायचं आहे की अरे मी जे बोलते ना, समजा तसं झालं की माझ्याकडे भरपूर पैसा आला तर मी किती आनंदी होईल ना, आपल्याला किती छान वाटेल की यार आपल्याकडे भरपूर पैसा आहे. ते इमोशन्स ऍड करून, ते इमोशन्स आपल्यामध्ये जागृत करून मग आपल्याला ते वाक्य आपल्याकडे बघून बोलायचं आहे. याला इन शॉर्टमध्ये मिरर टेक्निक पण म्हणतात. मिरर टेक्निक म्हणजे आरशामध्ये स्वतःलाच बघून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला हे वाक्य बोलायचं आहे. आता हे सकाळीच का बोलायचं, रात्रभर आपण झोपलेलो असतो. त्यानंतर रात्रभर झोपल्यामुळे आपल्या मनामध्ये ना वेगवेगळे विचार नसतात की यार कामाला जायचं आहे, स्वयंपाक काय करू, मुलांच्या डब्याला काय देऊ, किंवा मला ड्युटीला जायचं आहे, ऑफिसमध्ये हे टेन्शन आहे, बँकेचं हे टेन्शन आहे, मला आज हे काम करायचं आहे. असं आपल्या डोक्यात काहीच नसतं जेव्हा आपण सकाळी जस्ट उठलेलो असतो आणि त्यानंतर वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत जातात. जर तुम्ही जस्ट उठून आरशासमोर जाऊन हे वाक्य बोलले ना, याने काय होईल माहिती आहे का, तुमचं सबकॉन्शियस माइंडपर्यंत हे वाक्य पोहोचतील आणि सबकॉन्शियस माइंडपर्यंत जे खूप फास्ट पोहोचतं ना, सबकॉन्शियस माइंड त्यावर काम करायला चालू करतं. आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडने जर या पैशावर काम करायला किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या त्यावर काम करायला सुरुवात केली ना तर ती इच्छा तुमची लवकर पूर्ण होत असते. त्यामुळे सकाळी उठूनच आपल्याला हे बोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन फॉलो करू शकता. पण दिवसभरामध्ये अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे. जेवढं जास्त तुम्हाला सकारात्मक राहता येईल ना तेवढं जास्त तुम्हाला सकारात्मक राहायचंय. त्यानंतर रात्री झोपल्यापूर्वी तुम्हाला फक्त युनिवर्सकडे एवढंच म्हणायचं आहे की थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि परत एकदा डोळे बंद करून जी इच्छा आपण युनिवर्सकडे मागितलेली आहे ती व्हिज्युअलाइज करायची, जसं आपण सकाळी केलं होतं. रात्री झोपून जायचं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या फ्रेश न होता उठून डायरेक्ट आरशासमोर जाऊन उभा राहायचं. आता बघा, तुम्ही ना समजा तुमच्या हॉलमध्ये आरसा आहे आणि तुम्ही तिथे जाऊन उभा राहिला आणि तिथे तुम्ही असं बोलताय वाक्य, आपल्याला अगदीच मनातल्या मनात नाही, स्वतःचाच आवाज स्वतःच्या कानापर्यंत जाईल एवढ्या आवाजात तरी आपल्याला बोलायचं आहे. मग तुम्हाला कोणी डिस्टर्ब करेल किंवा तुम्हाला कोणीच मध्ये जरी विचारू पण शकता, अरे तू हे काय करतेय, अशा हे विचारून आपण डिस्टर्ब होण्यापेक्षा ना, आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार येण्यापेक्षा, डिस्ट्रॅक्शन होण्यापेक्षा ना, अशा एखाद्या ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. तुमची रूम असेल किंवा तुमचं वॉशरूम असेल, प्रत्येकाच्या वॉशरूममध्ये आजकाल आरसा असतो, तुम्ही तिथे जाऊन देखील बेसिंग समोर बोलू शकता. पण कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी जाऊन लगेच बोला. का तर डिस्टर्ब केल्यावर आपल्या मनामध्ये वेगळेच विचार चालू होतात आणि मग आपले जे ध्येय आहे, जे गोष्ट आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवायची आहे ना, ती कुठेतरी लांबत जाते. त्यामुळे 7 दिवस आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बरोबर सकाळी 7 दिवस आपल्याला उठल्यावर हे करायचंच आहे. या 7 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुमची जी इच्छा तुम्ही या युनिवर्सकडे मागताय ना ती गॅरंटेड पूर्ण झालेली असेल. मी तुम्हाला उदाहरण म्हणून फक्त पैशांसंदर्भात सांगितलं. तुम्ही कोणतीही इच्छा मागा, फक्त त्याचे काहीतरी पॉझिटिव्ह वाक्यच तुम्हाला बनवायचे आहे आणि ते तुम्हाला बोलायचं आहे. खूप सुंदर हा उपाय आहे. उपाय नाही म्हणता येणार, चॅलेंज म्हणेल मी याला. खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघताय ना, तर हाच युनिवर्सचा खूप मोठा संकेत आहे की तुमच्या मनामध्ये कुठेतरी हे 7 डेज चॅलेंज करावं असं आलेलं आहे. तर अजिबात त्याला थांबवू नका, तुम्ही करा, तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा. व्हिडिओ इथपर्यंत बघताय ना, हा युनिवर्सचा संकेत आहे की तुमची जी इच्छा तुमच्या मनात आहे ना ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे चॅलेंज स्वीकारायला अजिबात विसरू नका. मी स्वतः स्वीकारते, तुम्ही पण स्वीकारा. त्याचबरोबर
त्याचबरोबर जर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार असाल तर याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये चॅलेंज ॲक्सेप्टेड किंवा मी हे चॅलेंज स्वीकारत आहे अशी कमेंट करायला विसरू नका. आणि बरोबर 7 दिवसानंतर जेव्हा तुमची या चॅलेंजमुळे जी एखादी इच्छा पूर्ण होईल ना, ती देखील याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगा. मी तुमची इच्छा पूर्ण होण्याची आणि तुमच्या कमेंटची वाट बघते, हे कायम लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कालच्या एका व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक सुंदर असा अनुभव सांगितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे. बघा, आता काल मी तुम्हाला या धनयोगचं सांगितलं होतं जे मी स्वतः वापरते. आज मी तुम्हाला बघा माझ्या हातातलं हे 7 चक्र ब्रेसलेटचा अनुभव सांगणार आहे. तसा 7 चक्र आणि धनयोग दोन्हीचाच अनुभव एकत्र आहे. त्या ताईंनी बघा हा अनुभव मला शेअर केला आहे. शोभा कदम नाव आहे त्या ताईंचं. चला मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. ताई, मी तुमच्याकडून 7 चक्र ब्रेसलेट आणि धनयोग ब्रेसलेट घेतला आहे आणि ताई काय सांगू, त्याचे एवढे मोठे अनुभव आलेत की माझ्याकडे बँकमध्ये अजिबात बॅलन्स राहत नव्हता. महिन्याच्या शेवटला मला लोकांकडून पैसे काढावे लागत होते घर खर्चासाठी. पण आता जेव्हापासून मी ब्रेसलेट वापरायला लागले ना, तेव्हापासून माझ्याकडे बँकमध्ये नेहमी बॅलन्स शिल्लक राहायला लागला आहे. आता मला लोकांना पैसे मागावे लागत नाही, तर उलट मीच लोकांना पैसे देते कोणाला गरज लागली तर. कारण आता माझ्या मुलीला चांगला जॉब पण भेटला आहे आणि तेव्हा माझा आता बँक बॅलन्स राहायला लागला आहे. युनिवर्स ताई, तुमची मी खूप आभारी आहे. तुमची व्हिडिओ बघून मी टेक्निक करते, माझ्यामध्ये खूप जास्त फरक पडला आहे. माझ्या रूमचे 17 वर्षापासून काम राहिले होते बाकी, आता ते काम देखील मार्गी लागलं आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मला माझ्या बिल्डिंगमधल्या रूमचा ताबा मिळणार आहे. ताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. युनिवर्ससुद्धा खूप खूप धन्यवाद. ताई, सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्या मैत्रिणीला खूप वर्षापासून बाळ नव्हतं, तिला 2 बाळं गेले होते आणि आता ती प्रेग्नन्सी राहिली होती. सारखा विचार करायची की माझं हे बाळ राहील ना, मला बाळ होईल ना. मग मी तिला सांगितलं की असं बोलू नको आणि तुम्ही ज्या सांगितलेल्या टेक्निक्स आहे ना, ती टेक्निक मी तिला एक करायला सांगितली आणि आता 15 दिवसापूर्वीच तिला एक सुंदर मुलगा झाला आहे. ताई, तुमचा खूप थँक्यू ताई. तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात खूप चांगला फरक पडला आहे. बघा, इतका सुंदर अनुभव त्या ताईंनी मला शेअर केलेला आहे. खरंच असे अनुभव ऐकून ना एक मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण जे काही करतोय ना तुमच्यासाठी, मी जे काही करते ना, त्याचा कुठेतरी आपण म्हणतो ना की कुठेतरी त्याचा एक सगळ्यांना त्याच्यामुळे फायदा होतोय असं मला जाणवतं आणि छान वाटतं जेव्हा तुम्ही असे अनुभव तुमचे माझ्यासोबत शेअर करता. फक्त ब्रेसलेटचा नाही तर उपाय, हे जे टेक्निक्स मी तुम्हाला सांगते ना, त्या टेक्निक्सचे पण भरपूर अनुभव माझ्यासोबत सगळे शेअर करत असता. खूप अनुभव प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही, त्यामुळे मी यूट्यूबवर पोस्ट करतच असते. पण त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी रोज वेगवेगळे अनुभव देखील शेअर करत असते. तुम्हाला जरी असे अनुभव घ्यायचे असतील आणि तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स घ्यायचे असतील जे तुमच्या वेगवेगळ्या समस्येवर काम करतील, तर मी बघा स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करा. तुम्हाला तुमच्या समस्येनुसार आम्ही क्रिस्टल सजेस्ट करू. त्याचबरोबर वेगवेगळे अनुभव जर ऐकायचे असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता की ताई मला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला तुम्ही ॲड करू आम्ही तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ब्रेसलेटची माहिती, प्रत्येक ब्रेसलेटचा अनुभव बघता येईल आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ देखील पोहोचेल. आता बघा, आपण काय केलंय, दिवसातून 1 नाही 2 नाही तर आपण 3 व्हिडिओ पोस्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळी माहिती मिळावी. दुपारी 12 वाजता आणि 2 वाजता आणि 4 वाजता असं 2-2 तासाच्या गॅपने आपले व्हिडिओ येत आहे. 12 वाजता आणि दुपारी 2 वाजता हे आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भात व्हिडिओ आहे आणि बरोबर दुपारी 4 वाजता जो व्हिडिओ येतो ना तो राशीनुसार आहे. त्यामुळे 3ही व्हिडिओ बघायला विसरू नका. 3ही व्हिडिओमध्ये तुमचा नक्कीच काहीतरी फायदा होईल याची मी आशा करते. त्याचबरोबर हे चॅलेंज स्वीकारा असे मी मनापासून तुम्हाला सांगते. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.